अमरनाथ नगर परिषदेत राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष झालेला आहे आणि अशा प्रकारे शिंदेंच्या शिवसेनेनं भाजपला जोरदार धोबीपछाड दिलेला आहे। आपल्याला माहिती आहे की या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार राजकीय संघर्ष झडलेला होता। भाजपचा तिथं नगराध्यक्ष निवडून आला, पण त्यानंतरची सत्ता स्थापन करताना मात्र भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेला धोबीपछाड देण्यासाठी काँग्रेसच्या नगरसेवकांना सोबत घेतलं आणि ती कथित युती जी आहे ती राज्यभर टीकेचा विषय ठरली। त्यानंतर काँग्रेसने आपल्या नगरसेवकांवरती कारवाई केली आणि कारवाई केल्याच्या नंतर निलंबित झालेले हे सगळे नगरसेवक भाजपच्या सोबत आले। पण शिंदेंच्या शिवसेनेनं पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे 4 जण फोडले आणि त्यांचा पाठिंबा मिळवला आणि अशा प्रकारे सत्तेचं समीकरण जुळवून आणले। गणेश आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जातोय। गणेश, आधीच बॅनर लागले होते आणि अखेर घडलंही तसंच। एक प्रकारे शिंदेंच्या शिवसेनेनं भाजपला धोबीपछाड दिला असं म्हणायचं। विलास, सुरुवातीपासून म्हणजे 9 तारखेपासून खासदार श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथ नगर परिषदेची सगळी सूत्र हाती घेतली होती। आधी भाजपाच्या सोबत राष्ट्रवादी अजित पवार गट आणि काँग्रेसचे 12 नगरसेवक जे निलंबित आहेत त्यांनी गट स्थापन केला। गट स्थापन केल्यानंतर ते गाफील राहिले असं आपलं म्हणायला लागेल आणि त्याच वेळेस खासदार श्रीकांत शिंदे हे राष्ट्रवादीचे जे 4 नगरसेवक आहेत त्यांच्या संपर्कात आले आणि त्यानंतर सगळं चित्र अंबरनाथ नगर परिषदेचं पलटलं आणि ते आज अंबरनाथ नगर परिषदेच्या सभागृहामध्ये आपल्याला पाहायला मिळालं। शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि अपक्ष अशी संख्या मिळून जवळजवळ 32 म्हणजे बहुमताचा आकडा या ठिकाणी शिवसेना शिंदे गटानं गाठलेला आहे आणि अजित पवारांच्या मदतीनं या ठिकाणी अजित पवार गटाचे सदाशिव पाटील आहेत ते उपनगराध्यक्षपदी सध्या विराजमान झालेले आहेत। एकीकडे 32 आणि भाजपा अपक्ष नगरसेवक अशी आणि नगराध्यक्ष अशी 28 ची संख्या झालेली आहे आणि त्याच्यामुळे उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे सदाशिव पाटील यांची निवड झालेली आहे। मात्र जवळजवळ अर्धा तास या निवड प्रक्रियेवर आक्षेप घेतले गेले भाजपाकडनं, मात्र पीठासीन अधिकाऱ्यांनी हे सगळे आक्षेप ऐकून घेतल्यानंतर निवड प्रक्रिया सुरू केली आणि त्या निवड प्रक्रियेनंतर 32 विरुद्ध 28 असं मतदान झालं आणि उपनगराध्यक्षपदी सदाशिव पाटील यांची निवड झालेली आहे। अजित पवार गटाचा उपनगराध्यक्ष अंबरनाथ नगर परिषदेमध्ये बसलेला पाहायला मिळतोय। विलास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। यासोबत या बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक घेतोय, पण तुम्ही कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 मराठी।